नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसांनी आपण भेटतो आहे. कारण की आता जून जुलै म्हटलं म्हणजे क्लासेस जे आहेत तर ते क्लासेस ऑफलाईन क्लासेस स्टार्ट झाले. सगळ्या बॅचेस त्यांची सेटिंग आणि प्लस टाइम मॅनेजमेंट याला मला खूप वेळ गेला. आय होप आता मी ट्राय करेल की कंटिन्यू व्हिडिओज जो आहे हे तुमच्यासाठी टाकण्याचा मी प्रयत्न करेल. ओके, आता आपण लास्ट जे लेक्चर स्टार्ट केलं होतं तर ते केलं होतं ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण जे टॉपिक्स बघितले होते, जो लास्ट टॉपिक आपण बघितला होता तर तो होता व्हेरिएशन इन अ व्हॅल्यू ऑफ जी. त्याच्या आधी बघा, आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये सगळ्यात फर्स्ट आपण बघितलं सेंट्रिपिटल फोर्स, त्याच्यानंतर केप्लर्सचे तिघ लॉ. आय होप आता केप्लर्सचे तिघ लॉ सगळ्यांचे झाले असतील. त्याच्यानंतर युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. ओके, तर त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण बघितलं होतं व्हॅल्यू ऑफ जी, दॅट इज असलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याच्यानंतर असलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे जी, स्मॉल जी. युनिव्हर्सल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय capital G, and acceleration due to gravity is denoted by small g. दोघांची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली होती. जी ची होती 6.67 into 10 raised to -11 आणि या ठिकाणी स्मॉल जी इट मीन्स acceleration due to gravity 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर लास्ट जो टॉपिक आपण बघितला होता तर तो लास्ट टॉपिक आपण बघितला होता variation in a value of g. Okay, variation in a value of g. g ची जी व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू आपण बघितली होती. आज आपण जे टॉपिक्स बघणार आहोत तर ते टॉपिक आहे फ्री फॉल. ओके, फर्स्ट पॉइंट येणार, सॉरी फर्स्ट येणार मास अँड वेट, मास अँड वेट. त्याच्यानंतर सेकंड येणार फ्री फॉल. ओके, फ्री फॉल नंतर नेक्स्ट पॉइंट आहे ग्रॅव्हिटेशन, पोटेन्शियल एनर्जी, and next, that is last topic from that chapter, escape velocity. आय होप हे सगळे टॉपिक्स जे आहेत तर ते आपण क्लिअर करू. आणि अजून एक व्हिडिओ या चॅप्टरचा बनेल, एक किंवा दोन व्हिडिओ अजून बनतील प्रॉब्लेम्सचे. ओके, काही प्रॉब्लेम्स जे आहेत तर ते आपण ऑनलाईन घेऊ, इझी हार्ड सगळे आपण प्रॉब्लेम घेऊ. आणि क्वेश्चन्स जितके पण चॅप्टर्स आहे सगळ्या चॅप्टर्सचे क्वेश्चन्स जे आहेत तर ते आपण डिसेंबर पासून स्टार्ट करू. म्हणजे तुम्हाला बोर्डला कसे क्वेश्चन्स येतील, हाऊ कॅन बी राईट. ओके, राईट कसे करायचे तर ते आपण डिसेंबर मध्ये जनरली स्टार्ट करू. आज हे 4 टॉपिक्स जे आहेत तर ते बघू आणि प्लस प्रॉब्लेम्स पण आपल्याला जनरली याचे पाहून घ्यायचे आहे. मग सगळ्यात फर्स्ट जो टॉपिक आहे आपला तर तो आहे मास अँड वेट. नेक्स्ट आजचा जो फर्स्ट टॉपिक आहे आपला तर तो आहे मास अँड वेट. बघा या ठिकाणी मी डिस्टिंग्विश पॉइंट जे आहे तर ते राईट करून घेतले. आता तुम्हाला सगळ्यात फर्स्ट कन्फ्युजन होईल की मास आणि वेट हे दोघं डिफरंट कसं काय. यस, बोथ आर डिफरंट फिनॉमिना, बट आपण डे टू डे लाईफ मध्ये दोघं एकच कन्सिडर करतो कारण की आपण एकाच प्लॅनेट्सवरती आहे. आता हे दोघं डिफरंट कसं काय. मास जो आहे हा मास इज नथिंग बट द मॅटर विच इज प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. मास जो आहे हा मास काय असणार आहे, एक मॅटर आहे जो कुठं प्रेझेंट आहे ऑब्जेक्ट मध्ये. आणि त्याच्यानंतर वेट जो आहे, वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइंड ॲज द फोर्स. वेट जो आहे हा वेट काय आहे, जनरली एक फोर्स आहे आणि तो फोर्स कोणता आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, तर तोच पॉइंट आपण लिहिला बघा, फोर्स विथ विच अर्थ
अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. वेट जे आहे हे वेट काय आहे, सिम्पली एक फोर्स आहे. कोणता फोर्स आहे की ज्या फोर्सने अर्थ काय करणार आहे, त्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करणार आहे. आता अर्थकडे कोणता फोर्स आहे, एकच फोर्स आहे, वन फोर्स विच इज नथिंग बट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, आय होप दोघांमधला डिफरन्स लक्षात आला असेल. दिस इज नथिंग बट द मॅटर अँड दिस इज प्रेझेंट ऑन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग लक्षात घ्या, जर तुम्ही डिफरंट प्लॅनेट्सला गेले, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा होईल, चेंज. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज झाला की वेटची व्हॅल्यू चेंज होईल. मग आता याला काही डायरेक्शन आहे का, नाही. therefore mass is scalar quantity and weight is the vector quantity because weight has the direction. मासचं एसआय युनिट काय असेल, केजी, जे आपण डे टू डे लाईफ मध्ये मेजर करतो. कशामध्ये मेजर करतो आपण, सिम्पली केजी मध्ये जनरली आपण काय करतो, मेजर करतो. आणि इकडं वेट इज द, वेट सुद्धा आपण केजी मध्ये मेजर करणार. डज नॉट चेंज एनिवेअर. मास जे आहे हे मास ऍज इट इज राहील, कुठंच चेंज होणार नाही. पण वेट जे आहे, वेट हे टोटली ग्रॅव्हिटेशनल फोर्स वरती डिपेंड आहे. तर वेट डेफिनेटली चेंज होईल. ओके, ऍट डिफरंट प्लॅनेट. मग आता आपल्याकडे बघा, वेट इज नथिंग बट द फोर्स, कारण की आपण इथंच बघितलं, वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइंड एज द फोर्स with which the earth attracts. मग weight is equal to what, force, and F is equal to what, mg. जे आधी आपण आदल्या इक्वेशन्स मध्ये स्मॉल g acceleration due to gravity, त्या इक्वेशन मध्ये आपण फाइंड आउट केलंय F is equal to mg, where g is equal to what, gm upon r square is nothing but the weight. आता वेट जो आहे हा वेट आपण ऍक्च्युअली मेजर कशामध्ये करणार, ह्या ठिकाणी तर मी तुम्हाला सांगितलं की वेट जो आहे आपण इथं अर्थ वरती कशाने मेजर करतो, केजीने. बट ऍक्च्युअली जे वेट आहे, वेटचं जे युनिट आहे तर ते आहे न्यूटन. कारण की अर्थ वेट इज नथिंग बट द फोर्स अँड फोर्सचं युनिट काय असणार आहे, न्यूटन. मग आता सपोज टू बी जस्ट टेक अ वन एक्झाम्पल विच इज रिलेटेड टू द weight and mass. 75 kg मास आहे. ओके, एबीसी घेऊ आपण, कोणताही एखादा एबीसी व्यक्ती आहे, त्याचं मास किती असणार, 75 kg. मग त्याचं जर तुम्हाला वेट फाइंड आउट करायचं असेल तर वेट कसं फाइंड आउट करणार तुम्ही. आता वेट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे बघा फॉर्म्युला काय आहे, W is equal to F, F is nothing but the mg. मग आपण लिहू शकतो W is equal to what, mg. मग वेट जर मला फाइंड आउट करायचं आहे तर मास काय आहे 75 आणि जी काय आहे 9.8. जी ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेली आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर काय येईल तुम्हाला 735 न्यूटन. दिस इज द ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ वेट. तुम्हाला प्रश्न जो आहे तर तो प्रश्न असंच विचारला जातो, व्हॉट इज द व्हॅल्यू, व्हॉट इज द वेट ऑफ डॉट डॉट. एखादी व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू दिलेली असेल तुम्हाला 10 kg, 9 kg, 8.9 kg, त्याचं वेट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. वेट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे हा एक फॉर्म्युला आहे. आणि मास आणि वेट वरती जो मेन प्रश्न असतो तर तो मेन प्रश्न डिस्टिंग्विश बिटवीनच असतो आणि त्याच फॉर्म मध्ये आपण घेतले. तुम्ही स्क्रीनशॉट काढून रायटिंग करू शकतात मास आणि वेट. याच्यानंतरचा जो नेक्स्ट टॉपिक आहे तर तो आहे फ्री फॉल. मात्र फ्री फॉलच्या आधी आपण एक टॉपिक बघू. हे बघा, या चॅप्टर वरती ना कॅन यू रिकॉल, त्याच्यानंतर गिव्ह रिझन्स भरपूर आहे. या ठिकाणी यूज युअर ब्रेन पॉवरचे पण क्वेश्चन्स भरपूर आहे. तर ते सगळे क्वेश्चन्स जे आहेत तर ते सगळे क्वेश्चन्स आपण वन बाय वन घेऊ, कारण की त्याला राईट कसं करायचं हे माहिती पाहिजे. मग आधी सगळे थेरोटिकल पार्ट्स मी क्लिअर करून घेते आणि एंडिंगला म्हणजे पूर्ण चॅप्टर झाल्यानंतर, सगळे 20च्या 20 चॅप्टर झाल्यानंतर आपण
सगळ्या चॅप्टर्सचे यूज युअर ब्रेन पॉवर, कॅन यू रिकॉल, हे क्वेश्चन्स जे आहेत तर ते घेऊ, जेणेकरून तुमचं रिव्हिजन पण होऊन जाईल आणि लक्षात पण राहील की कसं तुम्हाला राईट करायचं आहे. आता ग्रॅव्हिटेशनल वेव्स जे आहे, एक टॉपिक आहे नेक्स्ट, ग्रॅव्हिटेशनल वेव्स. आता व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल वेव्स? बघा, आता जितके पण ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स आहे युनिव्हर्समध्ये, ऑल द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स इमिट्स EMR. ओके, जितके पण ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स आहे तर ते एक रेडिएशन्स इमिट करतात आणि तो रेडिएशन्स जो आहे तर तो रेडिएशन्स काय आहे? EMR, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ओके, त्याला याचा जो लॉंग फॉर्म आहे तर तो लॉंग फॉर्म असणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ओके, पॉइंट लक्षात घ्यायचा आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ओके, this is the long form. And electromagnetic radiation is nothing but the band of different waves. Band of different waves. Different waves कोणते? X rays, gamma rays, त्याच्यानंतर UV rays, IR rays, radio waves, etc. This is band of waves. या पूर्ण बँडच्या वेव्सला आपण काय म्हणणार? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि असं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असं बँड कोण इमिट करतंय? ऑल द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स. सन मध्ये बघा, सन मध्ये एक राहून गेला माझ्याने, व्हिजिबल रेज. व्हिजिबल रेज सुद्धा या ठिकाणी इमिट होतात. ओके, व्हिजिबल रेज मुळेच आपण हे कलर्स जे आहे तर ते कलर्स बघू शकतो. सन मध्ये सुद्धा तुम्हाला UV रेज, व्हिजिबल रेज जे आहेत तर ते दिसतील. काही प्रमाणात दुसरे रेडिएशन्स पण दिसतात. ऑलमोस्ट जितके पण ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स आहे हे सगळे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स रेडिएशन्स जे आहेत तर ते रेडिएशन्स काय करतात? इमिट करतात. पण त्यांच्यामध्ये एक रेडिएशन आहे आणि ते रेडिएशन्स आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्ह. ग्रॅव्हिटेशनल वेव्स सुद्धा काय होतात? इमिट होतात बाय द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट. पण हे जे वेव्स आहे हे वेव्स कलेक्ट करणं आणि त्यांना बघणं खूप जास्त डिफिकल्ट आहे. ओके, कारण की ग्रॅव्हिटेशनल वेव्स ज्या आहे या ग्रॅव्हिटेशनल वेव्स खूप जास्त डिफरंट आहे आणि ह्या वेव्सला त्यांनी म्हटलेलं आहे फायब्रिक वेव्स. काय म्हटलं त्यांनी? फायब्रिक. म्हणजे तुम्ही डेलिकेट वेव्ह सुद्धा म्हणू शकतात. खूप जास्त नाजूक, खूप कमी प्रमाणात या वेव्स ज्या आहेत त्या रिलीज होतात. त्या वेव्सला कलेक्ट करण्याचं काम जे होतं आईन्स्टाईनचं 1916 मध्ये एक इन्स्ट्रुमेंट त्यांनी प्रिपेअर केला. इन्स्ट्रुमेंटचं नाव होतं लिगो. LIGO. व्हॉट? LIGO. लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटर, लिगो. ओके, लिगोचा जो लॉंग फॉर्म आहे लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल ऑब्झर्वेटर. हा एक इन्स्ट्रुमेंट त्यांनी प्रिपेअर केला आणि त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये त्यांनी कसला स्टडी केला? ग्रॅव्हिटेशनल वेव्सचा. ओके, ग्रॅव्हिटेशनल वेव्स की जे डिफरंट ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स इमिट करतात, त्यांना आपण कलेक्ट करतो. कलेक्ट केल्यानंतर त्याची कॉम्प्युटराइज इमेज जी आहे तर ती आपण स्टडी करतो. ओके, हे नाव लक्षात ठेवायचं, लिगो, विच यूज टू मेजर ग्रॅव्हिटेशनल वेव्स. लिगोचा लॉंग फॉर्म लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल ऑब्झर्वेटरी. ओके, छोटासा टॉपिक होता. चॅप्टर जे आहे एकदम सोपं चॅप्टर आहे. थेरॉटिकल पार्ट इझी आहे. क्वेश्चन्स भरपूर प्रिपेअर होतात त्याच्यावरती.
पण ठीक आहे, घाबरण्याची काही गोष्ट नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे. नेक्स्ट टॉपिक आहे आता फ्री फॉल. सध्या फ्री फॉलचा खूप ट्रेंड चालू आहे. कालच माझ्या मुलाने केलं फ्री फॉल. इंदोरला गेलो होतो आम्ही सिमच्या. त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी फक्त पूर्ण जे वेअरिंग आहे तर ते करतात आणि एक स्पेसिफिक हाईट वरून खाली फेकतात. सेम त्यालाच आपण सिम्पली फ्री फॉल म्हणतात. तुम्ही याचे युट्यूबवरती व्हिडिओज वगैरे जे आहेत तर ते पण बघतात, पण प्लीज फ्री फॉल जे आहे तर ते अंडर ऑब्झर्वेशन करा, कुठेही करू नका, काही होऊ शकतं. मी फक्त फ्री फॉल समजण्यासाठी तुम्हाला सांगितलं की आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे, वरून त्याला खाली फेकतात, थ्रेड दोरी जी आहे तर ती जॉईन केलेली असते. किंवा लोक स्काय डायव्हिंगसाठी जातात, पॅराग्लायडिंग नाही, स्काय डायव्हिंग, तर त्या ठिकाणी एरोप्लेनमध्ये ते जातात, आय थिंक सॉरी जेटमध्ये जात असतील आणि तिथून खाली पडतात. आता खाली पडल्यावर तिथे कुठे येतात बरं? जमिनीकडे खाली. ओके, म्हणजे कोण डायरेक्शन देणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या डायरेक्शन मध्ये. त्यालाच आपण सिम्पली काय म्हणणार? फ्री फॉल. ओके, कारण की प्रत्येक बॉडीवरती कोणता फोर्स ऍक्ट करतोय? ग्रॅव्हिटी, किंवा जनरली इच अँड एव्हरी बॉडीवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तर तो ऍक्ट होतो. आणि फोर्स ऑफ अर्थ, दॅट इज ग्रॅव्हिटी, force of earth, gravity acts on every object. प्रत्येक ऑब्जेक्ट वरती ग्रॅव्हिटी जी आहे तर ती काय होणार आहे? ऍक्ट जी आहे तर ती होणार आहे. मग जो पण ऑब्जेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या डायरेक्शन मध्ये येणार त्याला आपण सिम्पली फ्री फॉल म्हणणार आहोत. तर डेफिनेशन जी आहे तर ती तुम्ही कशी प्रिपेअर करणार फ्री फॉलची? whenever an object go under the influence of gravitational force is called free fall. कोणताही ऑब्जेक्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या डायरेक्शन मध्ये येणार, ओके, त्याला आपण काय म्हणणार आहोत? फ्री फॉल जनरली म्हणणार आहोत. आता फ्री फॉलची जी इनिशियल व्हेलॉसिटी असेल ऑब्जेक्टची तर ती काय होणार? 0, आणि ती आफ्टर सम टाइम काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. आता या ठिकाणी आपण जर प्रॉपरली बघितलं, इनिशियल व्हेलॉसिटी u इज इक्वल टू व्हॉट? 0. ऑब्जेक्ट जो आहे स्टार्टिंगला एक स्पेसिफिक हाईट वरती आहे बघा, इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल? 0. लेफ्ट केलं, व्हेलॉसिटी काय झाली? इन्क्रीज. आफ्टर सम टाइम velocity increases. Why the velocity increases? Due to acceleration of gravity. आफ्टर सम टाइम व्हेलॉसिटी जी आहे तर ती इन्क्रीज होणार, आणि ती व्हेलॉसिटी कोणामुळे इन्क्रीज होते? acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी. इनिशियल व्हेलॉसिटी काय झाली? 0 जनरली या ठिकाणी झालेली आहे. जेव्हा पण ऑब्जेक्ट वरून खाली येणार तर तेव्हा ऑब्जेक्ट न्यूटन्सचे 3 लॉ जे आहे मोशन्सचे, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, न्यूटन्सचे 3 लॉज जे आहे मोशन्सचे ते फॉलो करणार. ओके, आता न्यूटन्सचे 3 लॉज जे आहे, न्यूटन्सचे 3 लॉ आय थिंक सगळ्यांचे 9th स्टँडर्ड मध्ये झालेले असतील, तर ते लॉज जे आहे तर ते लॉज आपण पाहून घेऊ. सॉरी, लॉज नाही हा,
न्यूटन्सचे इक्वेशन, माय मिस्टेक, न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन, न्यूटन्सचे जे इक्वेशन आहे मोशन्सचे ते फॉलो करणार. आता न्यूटन्सचे फ्री फॉल साठी न्यूटन्सचे जे इक्वेशन आहे तर ते कोणते बघा. फर्स्ट इक्वेशन आहे v इज इक्वल टू यू प्लस एटी, हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट जे इक्वेशन आहे तर ते आहे s इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 एटी स्क्वेअर. त्याच्यानंतर लास्ट इक्वेशन आहे v स्क्वेअर यू स्क्वेअर प्लस ट्वाइस as. हे न्यूटन्सचे इक्वेशन आहे. हेच इक्वेशन तुम्हाला फ्री फॉल साठी काय करायचे आहे, यूज करायचे आहे. पण फ्री फॉल साठी जेव्हा तुम्ही हे इक्वेशन यूज करणार तर त्यासाठी तुम्हाला काही चेंजेस या ठिकाणी करून घ्यावे लागतील. व्हॉट इज द चेंजेस? द फर्स्ट चेंज इज इनिशियल वेलॉसिटी. व्हॉट इज द इनिशियल वेलॉसिटी फॉर द फ्री फॉल? u is equal to what? 0. What is the initial velocity for the free fall? U is equal to 0. And acceleration is nothing but the g, because there is a free fall only, and free fall जे आहे त्याच्यामध्ये g पण मोशन असेल, and that motion is totally due to the acceleration of gravity. ओके, लक्षात ठेवा या ठिकाणी acceleration जे आहे तर ते acceleration कोणाशी रिलेटेड असेल? g. मग हे सगळे इक्वेशन्स जे आहे तर ते काय होऊन जाते? v जे आहे फर्स्ट इक्वेशन बघा काय होईल, फर्स्ट सेकंड अँड थर्ड. फर्स्ट इक्वेशन होऊन जाईल तुमचं v इज इक्वल टू 0, इनिशियल वेलॉसिटी 0 आहे तर ते होऊन जाईल 0, आणि इथे होऊन जाईल gt. a च्या ऐवजी तुम्हाला काय यूज करायचंय? g. त्याच्यानंतर s इज इक्वल टू u इज इक्वल टू व्हॉट? 0. पूर्ण टर्मिनॉलॉजी 0, देअरफॉर 1/2 gt स्क्वेअर, and v square is equal to twice gs. This is the Newton's equation of motion for the free fall. ओके, याच्यावरूनच जनरली हे इक्वेशन प्रिपेअर झालेले आहे. त्याच्यानंतर ट्रू फ्री फॉल कुठे होणार? आता ट्रू फ्री फॉल जे आहे हे ट्रू फ्री फॉल तुम्हाला फक्त आणि फक्त मिळणार आहे व्हॅक्यूम मध्ये. व्हॅक्यूमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला ट्रू फ्री फॉल जे आहे तर ते मिळणार नाही. याचं रिझन बघा, एक एक्झाम्पल घेऊ आपण, त्याच्यावरून क्लिअर करू. एका ठिकाणी मी स्टोन घेतला आणि एका ठिकाणी मी फिदर घेतलंय. ओके, पंख. दोघं मी वरून खाली ड्रॉ केले. दोघं कशामध्ये? फ्री फॉल मध्ये आहे. पण तरी त्या ठिकाणी आधी कोण येणार? स्टोन आधी येणार आणि नंतर कोण येणार? फिदर. असं का? तर हा पूर्ण एक्सपेरिमेंट समजून जर घ्यायचा असेल तर त्यासाठी एक सायंटिस्ट आहे गॅलिलिओ नावाचा सायंटिस्ट. याच्या आधी पण तुम्ही ऐकलेलं असेल गॅलिलिओ, हु इन्व्हेंटेड द टेलिस्कोप. गॅलिलिओ नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने काय केलं, टॉवर ऑफ पिसा तिथून स्टोन जे आहे तर तो स्टोन खाली फेकले. डिफरंट मासचे स्टोन होते. ओके, डिफरंट मासचे स्टोन होते, वरून खाली फेकले. ते दोघं स्टोन सेम टाइमला खाली आले. कोणत्या टाइमला आले? सेम टाइमला ते स्टोन जे आहे तर ते स्टोन कुठे आले? खाली आले. आता सेम टाइमला दोघं स्टोन जे आहे तर ते खाली आले तर त्याच्या लक्षात आलं की या ठिकाणी जनरली दोघं स्टोन जे आहे तर ते सेम पॉइंटला येत आहे. सेम पॉइंटलाच येतील कारण की त्या ठिकाणी जी जो आहे असलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दोघांवरती कसं आहे? सेम. मग या ठिकाणी मासचं तर काही रिलेशन नाहीये. जनरली आपण जर विचार केला की आपण स्टोन आणि फेदर फेकलं तर स्टोन आधी येतोय आणि फेदर नंतर येतोय तर स्टोनचा मास जास्त म्हणून तो येतोय, ती गोष्ट ठीक आहे. पण ह्या ठिकाणी जर हा एक्सपेरिमेंट केला, दोघं डिफरंट वेट होते, डिफरंट मास होते, बट सेम टाइमला आले, मासचा तर काही फरक नाही. मग ह्या ठिकाणी जो अनादर फॅक्टर आहे तर तो आहे बायॉन्ट फोर्स. आय होप सगळ्यांनी ऐकलं असेल बायॉन्ट फोर्स. तुम्ही 8th स्टँडर्ड मध्ये होतं, तुम्हाला बायॉन्ट फोर्स पण होता, आर्चिमेडिस प्रिन्सिपल पण होतं. तर बायॉन्ट फोर्स काय आहे? बायॉन्ट फोर्स इच अँड एव्हरी ऑब्जेक्टला कुठं आणण्याचं काम करतं? वर्थ, है ना. म्हणून बघा वॉटरची डायग्राम होती, जर तुम्हाला प्रॉपरली आठवण येत असेल तर पाणी आणि पाण्यावरती बोट. बोट जी आहे तर ती काय करेल? जनरली पाणी जे आहे पाणीमध्ये बायॉन्ट फोर्स आहे म्हणून बोट जी आहे तर ती कुठं फ्लोट होते? वरती. सेम बायॉन्ट फोर्स कोणावरती ऍक्ट होणार आहे? सेम बायॉन्ट फोर्स ऍक्ट होतो आहे फेदर वरती आणि त्याच्यानंतर इकडं कोणावरती ऍक्ट होणार? स्टोन वरती.
आता फेदरवरती जास्त होतोय का, कारण की फेदरचा वेट मास कमी आहे आणि इकडं वेट जे आहे किंवा मास जे आहे तर ते जास्त आहे. हा, आता ट्रू फ्री फॉल जर करून घ्यायचा असेल तर ट्रू फ्री फॉल साठी काय केलं, व्हॅक्यूम घ्या. व्हॅक्यूम मध्ये स्टोन आणि फेदर दोघं ऍट द टाइम फेका वरून खाली, दोघं सेम पॉइंटला येते. देर इज नो एअर, नो बायंड फोर्स, नो फ्रिक्शन फोर्स, ओनली अँड ओनली वन फोर्स, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर ट्रू फ्री फॉल तुम्हाला कुठं मिळेल, फक्त आणि फक्त व्हॅक्यूम मध्ये. आय होप फ्री फॉल हा टॉपिक सगळ्यांच्या लक्षात आलेला असेल. नेक्स्ट टॉपिक आपण बघू, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. दिस इज मोस्ट इंटरेस्टिंग टॉपिक. हा, एक टॉपिक राहिलं याच्यामध्ये माझा. सपोज इथं मी अर्थ घेतलीये, ही अर्थ आहे. इथून जर ऑब्जेक्ट वर जातोय, इथून जर ऑब्जेक्ट वर जातोय म्हणजे तो असलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनने जातोय. तर इथे जी ची व्हॅल्यू काय घ्यायची तुम्हाला, निगेटिव्ह. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हे लक्षात ठेवायचंय, जर तो अपोजिट डायरेक्शनने जाणार तर जी ची व्हॅल्यू काय असणार, निगेटिव्ह. आणि जो वरून खाली आला म्हणजे कोणत्या डायरेक्शन येतोय, असलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जी काय होऊन जाईल, पॉझिटिव्ह. या ठिकाणी जी ची, अर्थ वरती जी ची व्हॅल्यू तर 0 असेल, हे लक्षात ठेवायचं. अपोजिट डायरेक्शन असेल तर निगेटिव्ह, वरून खाली असेल तर पॉझिटिव्ह, अर्थ वरती 0. नाउ नेक्स्ट टॉपिक, acceleration, gravitational potential energy.